राम राम मंडळी. तर मी प्रियंका आणि प्रियंकाच खानदेशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं चिन्ह दाबा, त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. तर मंडळी, बाहेर मस्त पाऊस पडलेला आहे, वातावरणात मस्त गारवा पसरलेला आहे आणि अशा गार वातावरणामध्ये असे गरमागरम नगेट्स खाण्याची मजा काही वेगळीच येते. तर आज मी मस्त कॉर्नचे नगेट्स बनवणार आहे. आता बाजारामध्ये स्वीट्स कॉर्न यायला लागलेले आहेत, तर म्हणून मग मस्त ही रेसिपी घेऊन आलेली. करायला अगदी साधी सोपी आहे. चला तर मग रेसिपी बघूया. रेसिपी शॉर्टपर्यंत नक्की बघा. तर इथे मी स्वीट कॉर्न घेतलेले आहेत. 1 कप स्वीट कॉर्न घेतले, ते छान स्वच्छ धुवून घेतले. आता यामध्ये पाणी टाकून घेते. आपल्याला हे कॉर्न बॉईल करून घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि हे कॉर्न आता बॉईल करण्यासाठी मी गॅसवर ठेवून घेते. तर गॅसवर मी हे कॉर्न बॉईल करण्यासाठी ठेवले आहेत. हाय फ्लेम ठेवायची, पटकन होतात. तर बघू शकतात इथे 5-10 मिनटामध्येच कॉर्न मस्त बॉईल झालेले आहेत. कॉर्न बॉईल होतात हे कसं समजायचं? जेव्हा सगळे कॉर्न असे वरती येतात, पाण्यावर तरंगतात, म्हणजे आपले कॉर्न बॉईल झालेले आहेत. तर आता यातील मी पाणी काढून घेते. तर कॉर्नमधील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. कॉर्न मस्त गार होऊ द्यायचे. तर इथे माझे जे कॉर्न आहेत हे पूर्णपणे मस्त गार झालेले आहेत. आता हे कॉर्न जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. तर आपल्याला जे हे बॉईल कॉर्न आहेत हे बाकीचे पेस्ट करून घ्यायची आहे. तर मी यातील जे अर्ध्यापेक्षा जास्त कॉर्न आहेत ते बॉईल कॉर्न ते मी मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची पेस्ट करून घेते आणि थोडेसे कॉर्न मी तसेच ठेवते. जेव्हा ते संपूर्ण कॉर्न आपल्या दाताखाली येतात तेव्हा ते खूप छान लागतात. तर इथे मी या कॉर्नची पेस्ट करून घेतलेली आहे. बघू शकतात मस्त अशी पेस्ट याची करून घेतलेली आहे. यानंतर इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून त्याला मॅश करून घेतलेला आहे. त्यामध्ये मी आता ही जी कॉर्नची पेस्ट आहे ती टाकून घेतली. यानंतर यामध्ये एक बारीक कापलेला कांदा टाकून घेतला. अगदी थोडासा छोटा कांदा घेतलेला आहे मी. त्यानंतर यामध्ये 5 चम्मच ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. यानंतर 2 चम्मच कॉर्नफ्लावर, 2 चम्मच मैदा आणि 1 चम्मच बेसन पीठ घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 चम्मच मी हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. आता हिरव्या मिरचीची पेस्ट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. त्यानंतर यामध्ये 1 चम्मच काळी मिरी पावडर टाकून घेतली, 1 चम्मच धना पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि 1 चम्मच गरम मसाला टाकून घेतला. थोडीशी कसुरी मेथी घेतली. यानंतर अर्धा लिंबाचा रस टाकून घेतला. मस्त आंबट गोड तिखट अशी याची चव येते. त्यानंतर हे सर्व असं छान मिक्स करून घ्यायचं. मस्त सर्व एकजीव करून घेते मी. तर इथे मी हे सर्व छान मिक्स करून घेतलं. याची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी व्यवस्थित आहे. त्यामध्ये आता कॉर्न टाकून घेतले, जे आपण थोडेसे बॉईल कॉर्न उरवले होते ते टाकून घेतले. यानंतर यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली आणि आता हे एकदा छान मिक्स करून घेते. जर तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 1 चम्मच कॉर्नफ्लावर ॲड करू शकता. हे खूप जास्त पातळही नको किंवा खूप जास्त घट्टही नको. तर हे छान मिक्स करून झालेलं आहे. आता इथे मी स्लरी बनवते. त्यासाठी 2 चम्मच मैदा घेतला, 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलं. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान हे मिक्स करून घेतलं. याच्या गुठळ्या होता कामा नये म्हणून आधी थोडंसंच पाणी घ्यायचं. त्यानंतर त्याची मस्त पेस्ट करायची, गुठळ्या मोडून घ्यायच्या. यानंतर थोडंसं पाणी टाकून मग अशी याची कन्सिस्टन्सी ठेवायची. खूप जास्त पातळ किंवा घट्ट नाही करायचं. त्यानंतर इथे आता आपलं सगळी तयारी झालेली आहे. आता मी नगेट्स बनवून घेते. त्यासाठी कॉर्नची स्लरी घेतली आणि ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. ब्रेड क्रम्स विकतही मिळतात, नसतील तर तुम्ही आपले ब्रेड जे असतात ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे. ब्रेड क्रम्स तयार होतात. तर इथे आता मी नगेट्स बनवून घेते. तर आता नगेट्सला तुम्ही तुमच्या आवडीने तुम्ही शेप देऊ शकतात. तुम्हाला त्याच्या टिक्कीचा शेप देऊ शकतात, राऊंड शेप देऊ शकतात किंवा सिलेंड्रिकल शेप देऊ शकतात. तर इथे मी सिलेंड्रिकल बनवणार आहे. त्यानंतर तुम्हाला लहान मोठे कशा साईजमध्ये हवे तसे तुम्ही बनवू शकतात. आता इथे मी मस्त सिलेंड्रिकल शेपमध्ये हा नगेट बनवून घेतला. आता हे कॉर्नच्या जी स्लरी बनवली आहे कॉर्न आणि मैद्याची, त्या स्लरीमध्ये याला डिप करून घ्यायचं, छान कोट करून घ्यायचं. यानंतर याला ब्रेड क्रम्समध्ये छान घोळवून घ्यायचं. ब्रेड क्रम्स याला सर्व बाजूने छान लावून घ्यायचे. ब्रेड क्रम्स जर छान लागले तर ते छान कुरकुरीत होतात, छान क्रिस्पी असे हे नगेट्स तयार होतात. तर सर्व बाजूने छान हे ब्रेड क्रम्स मस्त असे लावून घ्यायचे आणि बघू शकतात मस्त तयार झालेले आहेत हे नगेट्स. दिसायला आत्ताच किती छान दिसता आहेत. तर याच प्रकारे बाकी नगेट्स करून घेते. तर इथे मस्त सर्व नगेट्स तयार झालेले आहेत. हे नगेट्स तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही तळून घेऊ शकतात. सहज 8 दिवस फ्रीजमध्ये हे राहू शकतात.
तर इथे तेल तापलेलं आहे. आता मी हे नगेट्स तळून घेते. तुम्ही एकाच वेळेला खूप जास्त नगेट्स टाकायचे नाही, नाहीतर मग ते व्यवस्थित तळले जात नाही. तर इथे मी 3 नगेट्स टाकून घेतले. तेलात जितके बसतील तितके टाकून घ्यायचे आणि टाकल्यानंतर 1 मिनटंभर त्याला हात चम्मच लावायचा नाही, नाहीतर ते तुटू शकतात. म्हणून 1 मिनटं त्यांना सेट होऊ द्यायचं. त्यानंतर हलक्या हाताने अगदी त्याला उलटपालट करून घ्यायचं. हे नगेट्स तळताना खूप जास्त उलटपालट करण्याची गरज येत नाही आणि अगदी कमी गॅसवर हे नगेट्स तळून घ्यायचे. कारण की कमी गॅसवर तळले तरच ते आतपर्यंत मस्त फ्राय होतात आणि छान क्रिस्पी होतात. तर बघू शकतात इथे नगेट्स मस्त असे तळून झालेले आहेत. जेव्हा त्यांना थोडासा असा गोल्डन ब्राऊन कलर येतो तेव्हा सतत असं ढवळत यांना फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कलर अगदी सगळ्या बाजूंनी एकसारखा येतो. तर छान हे नगेट्स तयार झालेले आहेत. कलर किती छान दिसतो आहे. तर याच प्रकारे बाकीही नगेट्स मी तयार करून घेते. तर बघू शकतात इथे सर्व नगेट्स तयार झालेले आहे आणि अगदी अप्रतिम सुंदर असे हे नगेट्स दिसत आहेत. किती छान दिसत आहेत. मस्त गोल्डन ब्राऊन असा यांना कलर आलेला आहे आणि चवीला तर मस्त आंबट गोड तिखट असे हे नगेट्स लागतात. तर तुम्हाला मी या नगेट्सचा आवाज दाखवते किती क्रिस्पी झाले आहेत. तर बघू शकतात किती क्रिस्पी असे हे नगेट्स झालेले आहेत. तर नक्की या पावसाळ्यात या प्रकारे नगेट्स करून बघा. कसे झाले ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, माझ्या रेसिपी आवडत असतील, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा.